हाय हॅलो नमस्कार. कसे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज आहे 28 जानेवारी आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अ, अजित पवारजी साहेब यांचा आज अपघातात मृत्यू झाला. तर ही खूप मोठी घटना आहे आणि सगळ्यांसाठीच खूप दुःखद अशी घटना आहे. तर वर्षाच्या सुरुवातीलाच एवढा मोठा अपघात होणं कितपत योग्य आहे हे माहीत नाही. सगळेजण म्हणतात गेल्या वर्षीचा जो 2025 होता तो सगळ्यांसाठी खूप वाईट गेला. जे सगळे जे का म्हणतात त्याला ज्योतिषी होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की गेल्या वर्षीचा जो वर्ष होता 2025 हा सगळ्यांसाठीच घातक आहे. आमच्यासाठी सुद्धा खूप घातक होता. म्हणजे की माझ्या सख्ख्या नंदेच्या मुलाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता गणपतीच्या वेळेसच. त्याचं पूर्ण इथून असं हे झालं होतं, डॅमेज झालं होतं आणि त्याला 15 ते 20 लाख रुपये लागले होते. गरिबाला 15-20 लाख रुपये म्हणजे खूप झाले. तर गेल्या वर्षीचा वर्ष होताच खरा, पण आता यावर्षीचा सुरुवातीलाच एवढा मोठा ॲक्सिडंट जो अपघात झाला आहे तो खूप खरंच दुःखद आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत श्री अजितदादा पवार हे एक हसमुख असे नेते होते. भाषणामध्ये छान त्यांचं असायचं. मी सहसा तेवढा न्यूज वगैरे काही बघत नाही, पण आपण जेवढं बघतो त्याच्यावरून तरी कळतं की नेता कसा असावा. आणि तर एवढ्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये एवढी दुःखद घटना होणे म्हणजे खरंच खूप भीती आहे की माणूस आज आहे आणि उद्या नाही आहे. तर सगळ्यांशी माणसानं हसत मुखतच म्हणजे हसत बोलतच राहावा हेच आहे बहुतेक. कारण की उद्या काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणजे आज आज आपण भांडतोय, रुसतोय एकमेकांवर, तर उद्या काय होणार आहे देव जाणे, खरंच माहीत नसतं. पण आता आपल्याला पण माहिती नव्हतं की एवढी मोठी घटना होणार आहे. गेल्या वर्षीचा जो वर्ष होता 2025 त्यामध्ये तर खूप घटना होऊन गेल्या. सगळ्यांसाठीच ज्योतिषांनी सांगितलं होतं की हा वर्ष सगळ्यांचाच खूप खराब आहे. आणि त्या वर्षी तर खूप घटना घडल्या. विमान कोसळलं होतं एका ह्याच्यावरती. तुम्हाला तर माहीतच असेल की एका हॉस्टेलवर विमान कोसळलं होतं, डॉक्टरांच्या हॉस्टेलवर, ज्यांनी खूप आपल्या भविष्याची स्वप्न पाहिली होती. आणि गेल्या वर्षी तर अशा भरपूरच घटना झाल्या. समृद्धी महामार्गावरची म्हणाल तर ते जे मायलेकं असे एकमेकाला कवटाळून बसले होते आणि त्यांचा तसाच सापळा बाहेर काढण्यात आला. जे एक छोटंसं लेकरू होतं 2-4 वर्षाचं, जे आपल्या आईला असं कवटाळून बसला होता आणि ते तसाच जळून मेला. तर अशा खूप घटना आहे ज्या गेल्या वर्षी झाल्या 2025 मध्ये. आणि आता हा 2026चा पहिलाच महिना, पहिल्याच 15 दिवसात जर एवढी खराब घटना होत असेल तर खरंच खूप अवघड आहे. माणसाचं आयुष्य किती अनमोल आहे हे खरंच कळत नाही आहे काय बोलायचं. आपण आज आहोत उद्या नाही आहोत म्हणून सगळ्यांशी हसतमुखाने बोलत जा. माहीत नाही आपण रात्री झोपल्यावरती सकाळी उठू की नाही उठू. म्हणून माणसाला एवढा गर्व खरंच नसावा की आपण महान आहोत. आपल्याशी कोणी बोलायला आलं तर आजचं आपण बोलायचं, नाही तर आपण बोलायचं नाही, असं काही नाही. मी खरं सांगते तुम्हाला, मी जेव्हा घराच्या बाहेर निघते ना तेव्हा माझ्यासोबत 2-3 जण तरी बोलतात, म्हणजे बोलतातच. ताई कुठं चालल्या, ताई काय चाललंय, ताई जेवण झालं का, ताई कुठं चालल्या, असं वगैरे. म्हणजे कसं आहे, आपण चांगलं तर जग चांगलं. आपण ज्याच्याशी सगळ्याशी चांगलं बोललं तर आपल्याशी सगळे चांगलेच बोलतात. तर असं नाही की मी लई मोठी आहे, मी महान आहे, असं काही स्वतःला समजू नका. आपण सगळे सारखेच आहोत. आपल्या सगळ्याला एकच मास आहे. आपण सगळेजण हाडा मासाचेच बनलेलो आहोत. कोणी सोन्यानं, कोणी हिऱ्यानं, कोणी कोळशानं असं बनलेलं नाही आहे. सगळ्यांनाच हाडा मासाचाच अंग आहे. सगळ्यांचं सगळं सारखं आहे. एवढंच की फक्त देवानी पैसा एकाला जास्त दिला, एकाला कमी दिलाय, असं आहे. पण माणसं सगळी सारखीच आहेत. ज्यांच्याशी बोलू त्यांच्याशी ना आपण पण चांगलं बोला. आपल्याला पण 4 लोकांनी वानवलं पाहिजे असं राहा. आणि गर्व तर खरंच नाही करायला पाहिजे की मी बोलणार नाही, मी याच्यासोबत बोलणार नाही, मी त्याच्यासोबत बोलणार नाही. तर हे गर्व बी नसावा माणसामध्ये एवढा. कारण की आज आहोत उद्या नाही आहोत हे तर तुम्हाला आता त्या अजितदादांमुळं तर समजलंच असेल की ती किती हसमुख असे नेते होते. की म्हणजे भाषण करताना सुद्धा एखादा विनोद आला
तर त्या विनोदाला सुद्धा ते खडखडून हसायचे. एवढे छान नेते होते. आणि मी तर काही एवढं हे नाही आहे, म्हणजे राजकारणामध्ये माझा तेवढा काही इंटरेस्ट नाही आहे. पण मला लहानपणापासून थोडंफार राजकारण कळतं. म्हणजे जेव्हा माझे वडील होते आणि मी लहान होते तेव्हा सतत ते बातम्या वगैरे लावायचे. त्यावेळेस मला थोडासा इंटरेस्ट असायचा बातम्या बघायला वगैरे असं तसं, किंवा बाहेर काय घडामोडी घडतायत ह्या सगळ्या गोष्टी मला असायच्या. म्हणजे थोडं 100 पैकी एक 40-50% जनरल नॉलेज तुम्ही म्हणाल बातम्यांमधलं तर तुम्हाला असायचंच. आणि आत्ताही मी जेव्हा मला मूड येतो ना टी व्ही बघायचा, तेव्हा मी फक्त मराठी चॅनल किंवा न्यूज असंच चालू असतं माझ्या टी व्हीवरती. आणि सिरियल्स तेवढंच, बाकीचं काही नाही. पण वडील जेव्हा होते माझे तेव्हा ते सारख्या बातम्या लावून बघायचे. तेव्हा मग मी ते बघायचे ना, तेव्हा मला थोडंफार कळायचं की हे असं चाललंय, हे तसं चाललंय, असं चाललंय. म्हणजे तुम्ही म्हणाल 100 पैकी 40% जनरल नॉलेज होताच मला बातम्यांबद्दल. एवढंही नाही काही राजकारणामध्ये, पण जेवढं कळतं त्याच्यावरून तर मी सांगते की खूप छान होते अजितदादा. आणि आपल्या महाराष्ट्राचे आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड पण छान होती आणि त्यांनी कारागिर्द पण त्यांची छान केली होती. आणि असं जर अचानक अशी मोठी घटना होत असेल तर ती खरंच खूप दुःखद आहे. तर असं होऊ नये. तर एवढंच बोलायचं होतं, कारण की बोलायला शब्दच नाही आहेत. म्हणजे असं आत्तापर्यंत खूप आनंदी मन होतं ना, पण आता मी जेव्हा स्टेटस बघितला सगळ्यांचा, त्याच्यावरती सगळ्यांनी जेव्हा स्टेटस ठेवला तेव्हा अचानक मन असं डगमगल्यासारखं झालं. म्हटलं आपण थोडासा व्हिडिओ काढावा, ह्याच्यासाठी व्यक्त व्हावा. तर अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि चला मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला बाय बाय.